चला महत्वाच्या सामन्याला आता होते सुरुवात. दशरथ पाटील सरांचा तुम्ही आवाज ऐकला आणि सगळ्याच प्रेक्षकांचं मनोरंजन, संपूर्ण आयोजन समितीचं मनोरंजन. पहिला बॉल, पहिलाच बॉल. हो 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 हो, 100% एफर्ट्स त्या ठिकाणी दिलेत. काय फिल्डिंग पाहायला मिळाली आहे. अक्षय त्या ठिकाणी फिल्डर होते आणि काय दर्जाची फिल्डिंग पाहायला मिळाली अक्षय यांच्याकडून. झेल त्या ठिकाणी जरूर सुटला. बॅकवर्ड पॉइंट मध्ये तैनात होते. प्रयत्नांना मात्र दाद द्यावी लागेल अक्षयच्या, कारण त्याने केलेली ती फिल्डिंग. श्री बॉईज या संघामधून कित्येक वर्ष त्याचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते. अक्षय नाईक अंडरम बॉक्स क्रिकेट देखील चांगल्या दर्जाचा खेळत असतो. अंडरम बॉक्स क्रिकेट विश्वामध्ये एक नामवंत पंच म्हणून देखील अक्षय नाईककडे पाहिलं जातं. प्रभंजन सनस मागच्या मॅचचा हिरो. 2 बॉलमध्ये 6 धावांची गरज. धन्यवाद धन्यवाद. कोणत्याही खेळाडूला अथवा प्रेक्षकांना एमबी स्पोर्ट्स या ब्रँडची बॅट कुणाला सापडली असेल तर लगेचच आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये आणून द्या. ब्ल्यू कव्हर आहे त्या बॅटला. यस, मिळालेली आहे बॅट. ओळख गुणलेखक म्हणून या मॅच मध्ये आणि माझ्या समवेत ओम तावडे देखील पाहायला मिळतात ऑनलाईन स्कोरर. आणि ओम गरजेची बॅटिंग. ओम गरजेची बॅट गरजतीये. हो 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 हो, यावेळेला प्रयत्न चांगले केले होते फिल्डरने. झेल त्याच्याकडून निसटलाय. बॉल गेल्या बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 चौकार. धन्यवाद डीजे. चौकार आलाय, षटकार आलाय ओम गरजेच्या बॅट मधून. सकाळच्या सत्रामध्ये स्वयं गरजेची बॅट बोलली आणि या सत्रामध्ये आपण पाहतोय सेकंड सेमी फायनल मध्ये ओम गरजेची बॅट बोलते. एक टॅलेंटेड खेळाडू आहे ओम गरजे. लेदर क्रिकेट देखील चांगल्या दर्जाचा खेळतो. टेनिस बॉल क्रिकेट देखील चांगल्या दर्जाचा खेळतो हा ओम गरजे. आणि त्याचं उत्तम उदाहरण. आणखीन एक बॉल निघून जातोय दूर 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 दूर. 6. सचिन 4 बॉल मध्ये 17 धावा आतापर्यंत खर्च केल्यात. ओम गरजे टॅलेंटेड सेन्सिबल क्रिकेट. काय बॅटिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये. तंत्रशुद्ध फलंदाज आहे, टेक्निकल बॅटर आहे आणि तोच आता बॅटर मैदानामध्ये बॅटिंग करत असताना पाहायला मिळते. 17 ऑन बोर्ड. चांगली सुरुवात मराठा वॉरियर्स. प्रथम बॅटिंग करत असताना बॅट बोलली ओमची. पॉवर प्लेचा फायदा उचललाय ओम गरजे. मी मैदानाच्या आत, माझ्याच बॅट मधून बॉल जातील मैदानाच्या बाहेर. 2 धावा मिळणार आहेत.
हो, यावेळेला चांगला प्रयत्न केला होता. एक धाव कंप्लीट केली. एका धावेवर आता समाधान मानावं लागणार आहे. म्हणजेच काय आता पहिल्या ओव्हरचा खेळ जर आपण पाहिलं तर समाप्त झाला आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्या आहेत 20 बिनगडी बाद. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 20 धावा. धावफलकावर नवीन गोलंदाज आदित्य गुरव. 20 ऑन बोर्ड. चांगली सुरुवात. फायटिंग टोटल स्कोर उभा करायचा आहे. मुलाखती दरम्यान करण जाधवने सांगितलं की आमचा संघ प्रयत्न करेल याही मॅच मध्ये चांगला स्कोर उभा करण्याचा प्रयत्न आमचाही असणार आहे. कारण श्री बॉईज देखील तेवढाच ताकदवर संघ आहे. अमय पवार विकेट किपर जगदीश राऊत यांचे देखील विशेष सहकार्य संपूर्ण स्पर्धेमध्ये. पहिलाच बॉल स्लोअर वन. गतीमध्ये परिवर्तन. चेंज ऑफ पेसचा वापर आदित्य गुरवने केला होता. डीप मध्ये फिल्डर आहे. एक धाव कंप्लीट आणि धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचले 21 या आकड्यावर. सिद्धेश भोसले बच्चू यांना आपण पाहतोय. शिवडी विधानसभा प्रीमियर लीग आपण पाहिलं तर अगदी पुढील आठवड्यात गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर पाहायला मिळणार आहे. स्पर्धेचे मुख्य आयोजक देखील आहेत सिद्धेश भोसले. स्वतः दिग्गज क्रिकेटर देखील आहेत. हा बॉल आता निघून चाललाय गोशंकी क्षेत्रामध्ये. एकच धाव मिळणार आहे. डिक्लर झोन मध्ये जाणारा चेंडू पाहायला मिळाला. एकेरी धावेची भर होईल धावसंख्येमध्ये. धावसंख्या एकीने पुढे सरकली आहे. 22 धावा आता धाव फलकावर. 22 ऑन बोर्ड. या स्पर्धेतील सगळ्यात महागडा खेळाडू आहे सिद्धेश भोसले. करण जाधव यांनी त्याच्यावर विश्वास दाखवलाय. सिद्धेश भोसले आपल्या ताफ्यामध्ये त्याला दाखल करून घेतलं. किती पैसे गेले तरी चालतील पण हा खेळाडू माझ्या टीम मध्ये खेळणार. हो, चांगला बॉल. चांगला बॉल. फिल्डर आहेत बिडॉनला. चांगली फिल्डिंग श्याम सोलंकीने केली आहे. डॉट बॉल. रन मिळणार नाहीये. महत्वाचा सामना सेकंड सेमीफायनल ऑफ द टुर्नामेंट. श्री प्रवीणजी गांगण साहेबांचं देखील विशेष सहकार्य संपूर्ण स्पर्धेमध्ये. थँक्यू सो मच प्रवीणजी गांगण साहेब. ऑरेंज आर्मी आहे. मराठा वॉरियर्स मराठा संघ. चांगला स्ट्रोक. पॉइंट क्षेत्रामध्ये बॉलला खेळण्याचा प्रयत्न केला आहे. चांगली फिल्डिंग ऋषिकेशने. एक धाव देखील आता कंप्लीट केली आहे. म्हणजेच काय धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे 23 या आकड्यावर. 1.4 चेंडूंचा खेळ झालाय समाप्त. 23 धावा धाव फलकावर. करंट रन रेट आपण पाहतोय 13.8 चा प्रोजेक्टेड स्कोअर. इथून पुढे 82 धावा होऊ शकतात. या रन रेटने बॅटिंग सुरू ठेवली तर दोन्ही फलंदाजांनी. वा वा ओम वा. आणखीन एक बॉल सरळ रेषेमध्ये खेळलेत आणि याही बॉलला पाठवले आता गोशंकी क्षेत्रामध्ये. मिळणारे धावा 2. 25 ऑन बोर्ड. 25 धावा धाव फलकावर. शेवटचा चेंडू शिल्लक. चांगला षटक हाताळल्या आदित्य गुरवने. आतापर्यंत 5 धावा खर्च केल्यात. पहिल्या ओव्हर मध्ये 20 धावा केल्या होत्या. ओम गरजेची बॅट बोलली मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या ओव्हर मध्ये आणि तिथून पुढे मात्र चांगला प्रवास आतापर्यंत मराठा वॉरियर्सच्या संघाचा पाहायला मिळतोय. हो, अवे फ्रॉम द बॉडी बॉल हाताळण्याचा प्रयत्न. वाईड बॉल. अतिरिक्त धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. धावसंख्या 1 ने पुढे सरकली आणि जाऊन पोहोचली धाव फलकावर 26. 26 धावा. जे तिसरं षटक आहे ना ते तिसरं षटक महत्वाचं असणार आहे या संपूर्ण मॅच मध्ये. निखिल निरकर चांगली गोलंदाजी. टेप ओव्हर प्रत्येक मॅच मध्ये चांगल्या दर्जाची राहिली आहे निखिल निरकरच्या माध्यमातून. दशरथजी पाटील सरांना आपण पाहतोय. आज त्यांचा आवाज तुम्ही ऐकला. मनोरंजन पाहायला मिळालं सगळ्याच या क्रिकेटच्या चाहत्यांचं. परंतु ओम ऐकत नाहीये कुणाचंच. त्याच्याच बॅट मधून आणखीन एक उत्तुंग लांब लचक षटकार.
तो आणि चला लगेच खेळा क्रिकेट. 2 ओव्हरचा खेळ झालाय समाप्त. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्या 32. 32 धाव फलकावर. आता महत्वाचं षटक असणार आहे टेप ओव्हर आणि हे टेप ओव्हरचं षटक हाताळण्यासाठी निखिल निरकर यांना आमंत्रित केलं जाईल. सगळ्या प्रेक्षकांची पावले देखील आता मैदानाकडे वळत असताना पाहायला मिळतात. प्रेक्षकांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे या अंतिम दिवसामध्ये. अंतिम सायंकाळ अंतिम टप्प्याकडे आपण वाटचाल करतो या स्पर्धेच्या. अंतिम दिवस यासाठी केला होता अट्टहास. अंतिम दिवस गोड व्हावा. फॅब 11 संघाने स्पर्धेची अंतिम फेरी गाठली आहे. आणखीन एक संघ असेल चालू असलेल्या सामन्यामधून जो संघ या स्पर्धेची अंतिम फेरी गाठेल. पहिला बॉल निखिल निरकरचा टेप ओव्हर. पहिलाच बॉल सिद्धेश भोसले आणि पहिल्याच बॉलवर विकेट. टेप ओव्हरच्या या पहिल्याच बॉलवरती विकेट आली आहे. फलंदाज सिद्धेश भोसले आउट. नवीन बॅटर मयुरेश भवर. अम्मा एमबी स्पोर्टचे सर्व आहेत मयुरेश भवर आणि स्वतः डान्सिंग अंपायर म्हणून संपूर्ण भारतभर प्रसिद्ध मयुरेश भवर अम्मा. ओ हो प्रयत्न मयुरेश देखील करत होते. बॉल बरोबर टप्प्यावर हाताळलाय. उंची जर आपण पाहिले तर गाठली आहे आणि विकेट किपरच्या हातामध्ये जाणारा चेंडू डॉट बॉल. आणि अम्मा यांच्यासाठी पारितोषिक आले. संतोष सिंग यांच्याकडून षटकारासाठी 500चा पुरस्कार आहे. विकेटची संधी आहे. आणखीन एक विकेट निखिल निरकर ठरतोय ही. साठी कॅप्टन आहेत आणि या कॅप्टनने या मॅच मध्ये जर षटकार ठोकला तर सोन्याचा कडा विशाल शेलार बंडे यांच्याकडून दिला जाईल या फलंदाजासाठी. आणि तो ऑलरेडी समालोचन कक्षामध्ये आलेला आहे. ओहो काय बॉल हाताळलाय निखिलने. एक धाव तर कंप्लीट केली आहे. दुसरीचा प्रयत्न होईल का पाहायचं. एकाच धावेवर आता समाधान मानावं लागणार आहे. षटकारासाठी सोन्याचा कडा आलाय. विशाल शेलार करू शकतात या स्पर्धेमध्ये आणि बंड्याने केले देखील. 33 धाव फलकावर 33. 4 बॉलचा खेळ आतापर्यंत समाप्त झाला. निखिल निरकरचं कौतुक करावं लागेल कारण आतापर्यंत एक धाव खर्च करत असताना फक्त 2 विकेट्स. काय गोलंदाजी केली या गोलंदाजाने. हो चेंडूला सन्मान दिलाय. बॉलला ढकलण्याचा प्रयत्न केला होता. फिल्डर आहेत. रन मिळणार नाहीये. आणखीन एक आता डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी केली आहे निखिल निरकरने. एकच धाव आतापर्यंत खर्च केली आहे. 2 विकेट्स त्याने आपल्या संघाला मिळवून दिल्यात या ओव्हरमध्ये. चांगली प्लेसमेंट बरोबर हलक्या हाताने बॉलला ढकललं. एक्स्ट्रा कव्हर मधून बॉल पर्यंत फिल्डर पोहोचलेत. अक्षय नाईक एक धाव केली आहे कंप्लीट. फक्त या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर 2 धावा खर्च केल्या. 2 विकेट्स गमावल्यात. म्हणजेच काय एकही धाव मिळणार नाहीये. मेडन ओव्हर.
थँक्यू डीजे मास्टर. 32वा धाव फलकावर 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर प्रतीक लाड ज्या गोलंदाजाची चर्चा होईल या संपूर्ण स्पर्धेमध्ये, कारण या गोलंदाजाने संपूर्ण स्पर्धेतील पहिला फायफर पूर्ण केलाय. पहिले 5 गडी मिळवलेत. 2 षटके हाताळत असताना फक्त 5 धावा त्याने खर्च केल्या होत्या. 5 विकेट्स त्याने मिळवल्या आणि त्यानंतर आता पुन्हा एकदा प्रतीक लाड गोलंदाजीसाठी. ओम गर्जेला आपण पाहतोय स्ट्रायकिंग एंडला. बॅटमधून धावा येत आहेत ओम गर्जेच्या. 32वा धाव फलकावर 32 ऑन बोर्ड. 10 बॉलमध्ये 280च्या स्ट्राईक रेटने 28 धावांवर बॅटिंग करतोय ओम गर्जे. करण जाधव नवीन फलंदाज आहे, आता नॉन स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतोय. कॅप्टन चांगला खेळ करण जाधवने कालच्या संपूर्ण दिवसामध्ये केला होता. पहिला बॉल प्रतीक लाडचा. अजूनही शेवटचे 18 चेंडू शिल्लक आहेत. चला थोडं स्पीडअप घ्या विनंती असेल श्री बॉईज. पहिलाच बॉल, चेंडूला सन्मान दिलाय. स्लोअर 1 डिलिव्हरी. बरोबर बॉल हाताळला होता प्रतीक लाडने. हलक्या हाताने बॉलला ढकललं, पुश केलं आणि खुश राहिलाय देखील ओम गर्जे. एक धाव कंप्लीट केली आहे. धाव संख्या आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचली आहे 33. 33वा धाव फलकावर ओम गर्जे असतील, स्वयं गर्जे असतील, करण जाधव, मंदार गुरव या मोठमोठ्या खेळाडूंचा खेळ तुम्ही पाहता या संपूर्ण स्पर्धेमध्ये. अजित मोहिते ब्रँड अँबॅसिडर, सकाळच्या सत्रामध्ये त्यांची देखील उपस्थिती पाहायला मिळाली. या स्पर्धेचा ब्रँड अँबॅसिडर म्हणून या संपूर्ण स्पर्धेमध्ये अजित मोहिते यांना तुम्ही पाहिलं. आणि त्यानंतर मात्र आता या सेकंड सेमीफायनलला सुरुवात झाली आहे. ओ हो प्रयत्न करण देखील करत होता. बॅटच्या आतल्या हिस्स्याला बॉलने स्पर्श केला, पायाला बॉल आदळला आणि त्यानंतर लगेचच विकेट किपर बॉल पर्यंत पोहोचला. त्याने बॉल केला, थ्रो देखील केलाय. तोपर्यंत एक धाव देखील आता कंप्लीट केली आहे. म्हणजेच काय आता धाव संख्या जाऊन पोहोचली आहे धाव फलकावर 34. 3.2 चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. 34वा धाव फलकावर 2 गडी माघारी परतलेत. इथून पुढे प्रोजेक्टेड स्कोर वरती आपण जर नजर टाकली तर 61 धावा बनू शकतात या करंट रन रेटच्या मदतीने. 10.2चा करंट रन रेट आपल्याला पाहायला मिळतो या मॅच मध्ये. चांगली सुरुवात करून दिली होती ओम गर्जेने आणि त्यानंतर विकेट आली. सिद्धेश भोसले माघारी परतला आणि त्यानंतर मयुरेश भवर देखील माघारी परतला आणि करण जाधवला आपण पाहतोय आता नॉन स्ट्रायकिंग एंडला. इट्स अ नो बॉल, कारण खेळपट्टीच्या बाहेर हा बॉल पाहायला मिळाला पंचांच्या माध्यमातून. नो बॉल पंचांनी घोषित केलाय. अतिरिक्त धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. पुढील बॉल असणार आहे फ्री हिट. आता संधी आहे ओम गर्जेकडे पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याची. टेक्निक आहे या फलंदाजाकडे, टायमिंग आहे, कोऑर्डिनेशन चांगलं करतो समोरच्या फलंदाजासोबत जेव्हा तो मैदानामध्ये असतो. तो ओम गर्जे आपण पाहतोय स्ट्रायकिंग एंडला. फुल टॉस. हो मिस टायमिंग स्ट्रोक आहे. स्वतः आपण पाहतोय प्रतीक बॉल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतायत. एक धाव कंप्लीट केली आहे आणि पुन्हा एकदा नो बॉल असणार आहे. आता रिव्ह्यू घेतलाय गोलंदाजी करत असलेल्या संघाने रिव्ह्यू घेतलाय. श्री बॉईज आता त्याची पडताळणी केली जाईल. नो बॉल आहे की नाहीये आता त्याची पडताळणी केली जाते. थर्ड अंपायर सर रवींद्र पवार आणि सर सुबोध गडसे. एकाच मॅच मध्ये 4 पंच पाहायला मिळतात. इट्स नो बॉल. नो बॉल आहे. जो निर्णय दिला तो अंतिम राहील. चला लगेचच सामन्याला सुरुवात करा. थर्टी 37वा धाव फलकावर 2 गडी माघारी परतले. 3.2 चेंडूंचा खेळ झाला आतापर्यंत समाप्त. फ्री हिट ऑन. खेळपट्टीच्या बाहेर बॉल टाकला गोलंदाजाने. नो बॉल पंचांनी घोषित केला. फ्री हिटचा बॉल होता तो बॉल आता बिमर आणि त्यानंतर हा फ्री हिट पुन्हा एकदा. फ्री हिट सरळ खेचलाय करणने. बॉल जाईल बरोबर घोषांकित क्षेत्रामध्ये. मिळणारे धावा 2. चांगला स्ट्रोक स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. करण जाधवचा हा फटका सरळ रेषेमध्ये. धावा येणं गरजेचे आहेत या मॅच मध्ये. धावांसाठी चालू असलेली धाव पाहायला मिळते. धावसंख्येचा विचार जर केला तर धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे धाव फलकावर 39. 2 गडी माघारी परतलेत. 3.3 चेंडूंचा खेळ झालाय समाप्त.
प्रोजेक्टेड स्कोर आपण पाहतो इथून पुढे 66 धावा बनवू शकतात या मॅच मध्ये. ओहो, स्विंग अँड मिस, स्लो वन डिलिव्हरी, चेंज ऑफ पेसचा वापर आता गोलंदाज प्रतीक लाडने केलाय. विकेट किपरच्या हातामध्ये जाणारा चेंडू डॉट बॉल. शेवटचे 2 बॉल अजूनही शिल्लक आहेत. रिव्ह्यू देखील गमावलाय श्री बॉईज या संघाने. प्रत्येक इनिंग मध्ये दोन्ही संघांना एक एक रिव्ह्यू दिला जातोय. फुल टॉस, करणच्या बॅट मधून मिळणार आहेत 6 रन. सिक्सर. पाठवलं बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि हा बॉल, वाह काय स्ट्रोक. प्रितेश बाबू, चांगली फिल्डिंग. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न, यस, दुसरीचा कॉल आणि दुसरी धाव देखील सक्सेसफुल. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट, चांगलं कॉलिंग, चांगलं कोऑर्डिनेशन, चांगलं कॉम्बिनेशन दोन्ही फलंदाजांकडून पाहायला मिळते या मॅच मध्ये. म्हणजेच काय, आता 4 ओव्हरचा खेळ झालाय समाप्त. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्या धाव फलकावर 47, 2 गडी बाद. थँक्यू डीजे ओमकार. प्रभाग क्रमांक 208 चे शाखाध्यक्ष माननीय श्री किरणजी टाकळे साहेबांना विनंती असेल, साहेब आपण या व्यासपीठावर आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. नवीन गोलंदाज आपण पाहतोय आदित्य गुरव. 47 झाले धाव फलकावर. 2 गडी माघारी परतलेत. अजूनही शेवटचे 12 बॉल शिल्लक. ओ, पहिलाच बॉल, मिस टायमिंग स्ट्रोक. बॉल निघून चाललाय आता गोशांकी क्षेत्रामध्ये. एकच धाव मिळणार आहे. धावसंख्या एकाने पुढे सरकली आणि जाऊन पोहोचली आहे धाव फलकावर 48. 48 ऑन अ बोर्ड. धावांचा डोंगर रचण्याचा प्रयत्न केला जातोय मराठा वॉरियर्स या संघाकडून आणि तो यशस्वी देखील होताना पाहायला मिळतोय. कारण ओम गरजेची बॅट बोलली आहे, चांगली साथ देतोय. करण जाधव देखील ओमला 14 बॉल मध्ये 31 धावांवर बॅटिंग करतोय. ओम 6 बॉल मध्ये 11 धावांवर बॅटिंग करतोय. करण हा बॉल आता सोडून दिलाय. वाईट बॉल असणार आहे. आणखीन एक अतिरिक्त धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. धावसंख्या आता एकने पुढे सरकली आहे. जाऊन पोहोचली आहे धाव फलकावर टीमची आता 49, 49. यावेळेला आणखीन एक मोठा स्ट्रोक आहे. ओम गर्जे गरजतोय, बरसतोय. सिक्सर. 6. धन्यवाद धन्यवाद डीजे. आपला पॅटर्नच वेगळा आहे. ओमचा पॅटर्नच वेगळा आहे. 55 धावा धाव फलकावर. 15 बॉल मध्ये वैयक्तिक 37 धावांवर बॅटिंग करतोय ओम गर्जे. 4.2 चेंडूंचा खेळ झालाय समाप्त. अफलातून फॉर्म मध्ये, सेन्सिबल क्रिकेट. ओ, आणखीन एक मोठा फटका. यावेळेला फटका फसलाय आणि विकेट. बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाहीये ओम गर्जेसाठी. अफलातून कामगिरी या महत्वपूर्ण सामन्यामध्ये. सेकंड सेमी फायनल ऑफ द टुर्नामेंट आणि या सामन्यामध्ये ओम गर्जेची बॅट बोलली. वैयक्तिक 16 बॉल मध्ये 37 धावा त्याने केला आणि आता स्टँडिंग ओवेशन, टाळ्यांचा कडकडाट होईल डगआउट मध्ये जेव्हा ओम गर्जे परतत असेल डगआउटच्या दिशेने. आणि तेच पाहतोय आपण.
नवीन फलंदाज आपण पाहतोय मंदार गुरव बंड्या आणि सुभाजी जावरे यांच्याकडून ओम गर्जे यांच्यासाठी पारितोषिक आले 500 रुपयाचं रोख रकमेचं पारितोषिक. सामना संपल्यानंतर ओम आपण व्यासपीठावर येऊन ते पारितोषिक घेऊन जायचंय. 55 झाले, 3 गडी माघारी परतले. 4.3 चेंडूंचा खेळ झालाय समाप्त. नवीन फलंदाज आहे मंदार गुरव बंड्या. काळ चौकीचा बंड्या आता मैदानात आलाय. आदित्य गुरवची अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत या 5व्या ओव्हर मधील. बॉल सोडून दिलाय, वाईट बॉल. अतिरिक्त धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. 56 धावा आता स्कोर कार्डवर पाहायला मिळत आहेत. इथून पुढे प्रोजेक्टेड स्कोर आपण पाहिलं तर 74 धावा बनू शकतात, कारण करंट रन रेट 12.44 12.44 चा करंट रन रेट आपण पाहतोय. 56 धावा धाव फलकावर झाल्या. 3 गडी माघारी परतलेत. ओम गर्जेने काय बॅटिंग केली या मॅच मध्ये. पॉवरफुल स्ट्रोक, पॉवरफुल इनिंग पेश करत असताना त्याच्या बॅट मधून धावा आल्या. 37 धावा त्याने बनवल्या त्या मॅच मध्ये. मंदार गुरव मैदानाच्या आतमध्ये, बॉल मैदानाच्या बाहेर. आता बॉल नेमका कुठे ट्रॅव्हल झालाय ते पाहायचंय. पंचांचा निर्णय येईल. फक्त 2 धावा पंचांनी घोषित केलेत. दुहेरी धावेच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोचली आहे 58. धावा. 4.4 चेंडूंचा खेळ झालाय समाप्त. शेवटचे 2 चेंडू अजूनही शिल्लक. षटक क्रमांक 5 चा खेळ आपण पाहतोय प्रगती पथावर. 23 धावा आतापर्यंत खर्च केल्यात आदित्य गुरवने. फुलटॉस. हा बॉल शोधून आणावा लागेल. एवढ्या दूर 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 दूर, खूप दूर. सिक्सर. जे मास्टर 64 धावा धाव फलकावर झाल्यात. शेवटचा बॉल अजूनही शिल्लक आहे या ओव्हर मधील. यावेळेला चेंडूला सन्मान दिलाय. बॅकफुटवर जात असताना लेट कट खेळलेत. बॉलला ढकलले गोलशंकी क्षेत्रामध्ये. 5 ओव्हरचा खेळ आता समाप्त झालाय आणि 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्यात धाव फलकावर 65. 3 गडी बाद. यस, पॉवर प्ले, मॅन्डेटरी पॉवर प्लेचे षटक आहे. यस, ऑन टाइम आहेत. 5 षटके बरोबर योग्य वेळात हाताळली आहेत. आता शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत. प्रतीक लाड. प्रतीक लाड, पहिला बॉल, पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर विकेट. फलंदाज करण आउट.
थँक्यू डीजे मास्टर. नवीन फलंदाज आहे मैदानामध्ये यश शिंदे. पहिल्याच बॉलवर विकेट मिळवली प्रतीक लाडने. 65 धावा धाव फलकावर. अजूनही शेवटचे 5 बॉल शिल्लक. ओ चांगला प्रयत्न यशने देखील केलाय. 1 धाव कंप्लीट. मंदार गुरव आता मात्र सातत्याने या 4 बॉल मध्ये स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न करतील, कारण हे 4 बॉल इम्पॉर्टंट आहेत या मॅच मधील. 67 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 4 विकेट. टीम मराठा वॉरियर्स प्रोजेक्टेड स्कोर कडे आपण पाहिलं तर इथून पुढे 74 धावा होऊ शकतात. 12.38 चा करंट रन रेट आपण पाहतोय. 66 धावा धाव फलकावर. अजूनही शेवटचे 4 बॉल शिल्लक या पहिल्या डावातील. ओ चांगला बॉल शफल होऊन फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता मंदार गुरवने. बरोबर बॉल प्रतीकने हाताळला. त्याला ठाऊक होतं की थोडासा शफल होईल मंदार, आणि बरोबर टप्प्यावर तो बॉल पाहायला मिळाला. डॉट बॉल आलाय. शेवटचे 3 बॉल अजूनही शिल्लक आहेत. 66 धावा धाव फलकावर. 4 गडी माघारी परतलेत. करणने चांगला प्रयत्न केला होता. शेवटच्या क्षणाला तो झेल टिपला आणि त्यानंतरच ते सेलिब्रेशन. करण आऊट झाला. ओ पुन्हा एकदा बॅकफुटवर येऊन मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मंदारने केलाय. आणखीन एक डॉट बॉल. लगातारचे 2 चेंडू आता निर्धाव आलेत. शेवटचे 2 बॉल अजूनही शिल्लक आहेत. 66 धावा धाव फलकावर झालेत. या 2 बॉल मध्ये एखादा मोठा फटका पुन्हा एकदा मॅच मध्ये कमबॅक करेल मराठा वॉरियर्स. यस, बॅकफुटवर जात असताना पुन्हा एकदा पुलचा फटका निघून जातोय गोशांकी क्षेत्रात. 2 धावा मिळणार आहेत आणि आता धावा झालेत 68. शेवटचा बॉल अजूनही शिल्लक आहे. $68 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 4 विकेट. शेवटचा चेंडू शिल्लक. ओहो, यावेळेला फटका फसलाय. बॉल हवेत आहे. संधी आहे आणि संधी गमावली आहे. ही एक धाव महत्वाची असणार आहे या मॅच मधील. झेल पकडण्याचा प्रयत्न केला होता. झेल सुटला. 1 धाव कंप्लीट केली. पहिल्या डावाचा खेळ झालाय समाप्त. धावा झाल्यात 69 जिंकण्यासाठी. 36 बॉल मध्ये 70 धावांची गरज आहे. जशी दुसऱ्या डावाला सुरुवात होईल पुन्हा एकदा आवाजामध्ये होईल बदल. प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी दशरथजी पाटील सर, आपण मायक्रोफोनचा ताबा घ्या. धन्यवाद. दमदार फलंदाजी केल्याने 72 धावांचं भलं मोठं आव्हान. 70 आणि श्री बॉईज संघाला जिंकण्यासाठी 36 मध्ये जवळजवळ भारसक 72 म्हणजे अप्रॉक्सिमेटली 12 धावांचं टार्गेट. चला फिल्डिंग लावून घ्या अमित सर. 5:30 वाजले. अजून एक फायनल बाकी आपली सेमी फायनल. चला लवकर हो बा, फिल्डिंग लावून घ्या प्लीज. ओम गर्जे या प्लीज. चला 71 रन्स रिक्वायर्ड.
36 मध्ये 71 धावांची गरज. अच्छा अच्छा ओके थँक्यू. हो करणार करणार देणार पंच. सत्तर पाहिजे ना. अरे जाऊ दे त्या बोललो म्हणून काय असं थोडीच आहे. बरोबर की नाही. येस पहिली जोडी मला मैदानामध्ये त्यांना सलामीची आरंभीची प्रारंभीची पूर्वाताची पोहणीची पहिलीच कॉकटेल जोडी मैदानामध्ये तैनात. जिंकण्यासाठी 70 धावांची गरज. सलामीचा फलंदाज स्ट्रायकरला अमोल अमय पवार आणि दुसरा अमेय पवार. प्रितेश चव्हाण अशी ही जोडी आणि पहिलं षटक प्रगती पदार बॉलिंग मार्क तयार. मराठा वॉरियर्स निखिल दांडकर. चला षटक क्रमांक पहिलं प्रगती पदार बॉलिंग मार्क होता या संघाचा पहिला पाळीव गोलंदाज. अतिशय दमदार आयोजन चांगली स्पर्धा. ब्रह्मा बॉईज आयोजित बाटली बॉय बिग बाश सर्व बेबी. तर शिंदे गटाचे अध्यक्ष विजय दावळेकर यांचं आगमन झालं. पुन्हा एकदा दावले पारे यांचं आगमन. तर स्टेजवर बोलू का. यस धन्यवाद आपण आला त्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद देतो. कारण ही स्पर्धा सर्वसमावेशक आहे. कुठल्याही प्रकारचं राजकारण नाही. हो हो येस आउटसाइड द ऑफस्टम व्हाईटचा इशारा स्वैर मारा दिशाहीन मारा. एक धावेचा समर्थन एक धावेचा चाकणा एक धावेचा मलिदा एक धावेचा फलका. एक धाव मेलं पहिली धाव. धाव संख्या बिनबाद 51 टेकन रिव्ह्यू. तर शिवसेनेचे शाखा प्रमुख म्हणजे कुठला शिंदे की उबाटा शिंदे गट यस राजा म्हात्रे यांचं इथं आगमन झालं. पुन्हा एकदा आपणास विनंती आपण पुढे स्टेजवर या प्लीज. आणि शाखा समन्वयक गौरव कासले साहेब आपण कुठं असाल तर प्लीज आपण स्टेजवर या प्लीज. यस निखिल दांडकर. हे सला लाईव्ह म्हणजे डोकेदुखी आहे हो. हे पहिलं बरं होतं ज्या आईला. त्याला जमते की नाही अजून. अंपायर तुम्ही पुढचं बघा आम्ही मागचं बघतो. आता काय करणार असा टाईमपास झाला कसं व्हायचा. चला देशीवाले शिवाय घालतील. त्यांना 5 वाजले की थांबत नाही ते. धन्यवाद यस. चला ते बघतील तेव्हा बघतील. अशीच एका ठिकाणी रायगडला स्पर्धा होती. बरेच बाटल्यांचे बॉक्स ठेवले होते. एक तिकडनं आला दादा मला एक बाटली द्या. अजून म्हणतो एक बॉटली मला म्हणतो संडासला लागली. त्याला गांडवाली पिसलेच पाणी फुकटचं आहे म्हणून हो. अरे दिसत नसेल तर ऑन फील्ड द्या जरा प्लीज. अरे दिसलं तर का ते टी व्हीमध्ये घुसणार.
काय करणार आता? कुठून निर्णय काय देणार सांगा मला. चला ऑनफिल्ड तुम्ही जो निर्णय द्याला तो मान्य करावा लागेल. फुटेज नाही आमच्याकडं. चला प्लीज दोन्ही संघाला विनंती करतो, प्लीज स्पर्धा आपले प्लीज. येस ऑनफिल्ड अंपायर. येस व्हाईटचा इशारा. येस दोन्ही संघाला मान्य करावा लागेल. चला निखिल दानकर याचा हा चेंडू वाईट होता. संघाची धावसंख्या 1 वर. 1-0. अमेय पवार. चला षटक क्रमांक पहिला प्रगतीपथावर. हो 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 लॉफ्ट केलाय पुन्हा एकदा दमदार टायमिंग. जबरदस्त फटका. वज्र संघाची धावसंख्या झाली 7 वर. दमदार सिक्सर. जबरदस्त टायमिंग. वज्र टोला भीम टोला मुष्टी प्रहार. वज्र प्रहार. संघाची धावसंख्या 7 वर. 7 पनन. राईट आर्म महोदय विकेट तयार. हो हो येस पुन्हा एकदा शॉट मिड विकेटला. मिळेल फक्त एक धाव. 100 ज्यादा कुछ भी नाही. संघाची धावसंख्या 8 वर. हा डॉट बायकोले सो वाटलं होती पुन्हा परतावून लावलं. संघाची धावसंख्या 7 वर. चला धन्यवाद. चला वैयक्तिक पहिलं षटक तयार. निखिल दांडकर. हो हो येस आउटसाइड द स्टंप. डॉट बॉल डॉट डिलिव्हरी. संघाची धावसंख्या रोडावली. धावसंख्या थंडावली. धावसंख्या लुली पडली 7 वर. सेवन रन्स. हो हो येस अगेन दॅट शुड बी वाईट डिलिव्हरी. स्वैर मारा दिशाहीन मारा. एक धावेचं समर्थन. स्टंप कुठे चेंडू कुठे. जखम मांडीला आणि इलाज ढुंगणाला. धावसंख्या झाली 8 वर. बिनबाद 8. चला निखिल दांडकर अजूनही बॉल बाकी आहेत. 3 बॉल बाकी आहेत. हो हो राईट आर्म महोदय विकेट. पुण्याचा चेंडूला मिडॉनला मिळेल. एकही धाव नाही. डॉट बॉल निर्धाव चेंडू. संघाची धावसंख्या फक्त 3 8 धावा. जरा थोडं स्पीडअप करा प्लीज. 5:15 वाजता आहेत.
आणि हा यस लॉफ्ट केला, चेंडू गेला मिड विकेटला. येस बॅट्समन इज आउट. आणि हा श्याम सोलंकी पुन्हा एकदा पंधरपूरच्या रस्त्याला जातोय का बघूया. हो हो येस अप्रतिम झेल आणि हा श्याम सोलंकी. ज्यांचं नुकतंच आगमन झाले व्यासपीठावर सन्माननीय शिवसेना शिंदे गटाचे सन्माननीय भायखळा विधानसभा अध्यक्ष आदरणीय विजयजी भाऊ लिपारे साहेब, तसेच शिवसेना शिंदे गटाचे शाखा प्रमुख 208चे राजाजी म्हात्रे साहेब आणि शिवसेना शिंदे गटाचे शाखा समन्वयक सन्माननीय गौरव कासले, तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे भायखळ्याचे सचिव महेशदादा थोरात यांचे दागमन जानेमध्ये टी शर्ट संपूर्ण पुरस्कृत केल्यात. पुन्हा एकदा धन्यवाद देतो. आपण आलात या स्पर्धेला उपकृत केल्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद. अतिशय सर्व समावेशक अशी ही स्पर्धा संपूर्ण राजकीय चपला बाहेर ठेवून या स्पर्धेचे दमदार आयोजन. आणि हा चेंडू निघाल्या बाहेर. यस आउटसाइड द ऑफ स्वैर मारा, दिशाहीन मारा. एक धावेचा निर्वाळा धावा समर्थन, एक धावेचं प्रतिपादन, एक धावेची मल्ली नाती. टोटल स्कोर झाले 17वर. विकेट गेल्या 2. जिंकण्यासाठी पाहिजे 70 धावांची गरज. हो हो आउटसाइड द जोरदार अपेल. भाई जवळ न करा हो जरा प्लीज. नाही अंपायर यांना विकेट कीपरना सांगतो काय ते आहे, जरा रागात आहेत ते. आणि हा या चेंडू पुन्हा हवेमध्ये असेल आणि धक्का बसेल. तिसरा आणि फलंदाज बाद होईल. तिसऱ्या विकेटचं बदन.
केस अतिशय खराब स्थिती, दयनीय अवस्था, झालेले दमछाक, पिछेहट, शरणागती, माघार, संघ गेला बॅकफुटवर, 70 धावांची गरज. तर इम्पॅक्ट बॅट्समन नाव काय रे भाई? अविनाश निकम, इम्पॅक्ट प्लेअर. हो हो येस, पुन्हा एकदा चेंडू हलक्या त्यानं पुश केला, टॅप केला, बॅकवर्ड स्क्वेअर गेला जाईल, मिळेल फक्त एक धाव. इम्पॅक्ट प्लेअर अविनाश निकम. चला षटक क्रमांक दुसरं फिनिश. 12 चेंडू, संघाची धावसंख्या 3 बाद 18 ना. आणि टेप बॉलचा वापर. पहिलं षटक पॉवर प्ले, शेवटचं षटक पॉवर प्ले आणि तिसरं षटक हे टेप बॉल. कोण? यश शिंदे. सध्या तरी जबरदस्त वर्चस्व आहे या ठिकाणी मराठा वॉरियर्स, ज्यानं दमदार बॅटिंग केली आणि प्रतिस्पर्धी संघ श्री बॉईज सध्या तरी अडचणीत. या संपूर्ण सामन्यावर पकड. चला स्पीडअप करा प्लीज. यश. अरे हा यस, आणखीन एक विकेट जाईल, परंतु जाईल. हो हो होट कॅच, मिडवे गेला, ब्रिलियंट कॅच आणि विकेट जाईल चौथी. चार बाद 17. एकदा गेलो पुण्याला, एक दुकान होतं, तिथं बोर्ड लिहिलं होतं आवळा आणि सोडा फक्त 10 रुपये. बघा, आवळा म्हणजे सरबतचं दुकान होतं, 10 रुपयाला आवळा आणि 10 रुपयाला सोडा. याला एखादा चुतपागल असलं तर बरं आहे, 10 रुपयामध्ये आवळायची. हो हो येस, आउटसाइड द स्टंप. पुन्हा एकदा चांगला चेंडू, भन्नाट मारा, डॉट डिलिव्हरी, डॉट बॉल. संघाची धावसंख्या फक्त इनमेन 4 बाद 18. अशी वाताहत यातायात, दारुण अवस्था, भग्नावस्था, अतिशय खराब स्थिती, झालेले दमछाक, बॉलिंग मार्क होता या टेप बॉलचा वापर त्या ओव्हरमध्ये देखील. आणि हा यस बॅकफुटला गेला, पुन्हा एकदा चांगलं टायमिंग, आणखीन एक विकेट, 5 विकेट. नतमस्तक विपिन देशमुख, विपिन, कारण ही प्रीमियर लीग आहे, याच्या का सर्व प्लेयर चांगले नाहीत. अर्धा मॉलचा सामान आणि अर्धा टपरीवरचा सामान, बरोबर की नाही. पहिली फळी कोळॅप्स, हे आता दुसरी फळी आहे. विपिन नवीन फलंदाज, डावकुरी हाताचा फलंदाज. हो हो येस, आउटसाइड द स्टंप. स्वैर मारा, देशाईन मारा, एक धावेचा इशारा, एक धाव मिळेल. अवांतर धावसंख्येत भर. संघाची धावसंख्या 5 बाद 19, 19 फॉर द लॉस ऑफ 5 विकेट्स. आणि अजूनही म्हटलं यांना फटका बसेल, कारण टेप बॉलमध्ये जर विकेट गेली त्याचा फटका बसेल. चला आधीच कर्ज बाजारी, त्यात घुसना शेजारी. साल्या कुठून बॉल मारतात, सर्कलच्या बाहेर बॉल नाही. अशी जर बॅटिंग केली तर कसं व्हायचा. बर्गर पिझ्झा खातात, पाया मुंडी खा, मग कसे शॉट वर शॉट म्हणजे फक्त षटकार आणि चौकार. नाही समजावून घ्या हो. आणि हा यस, पुन्हा चेंडू हवेमध्ये, चेंडू शॉट फाईन लेगला, जाहीर घोषित निर्धार. एक धाव मिळेल. संघाची धाव संख्या झाली 21. फक्त एक धाव. या डावामध्ये ऋषीमुनी मोठे शाप दिली यांना, फक्त एक धाव कमी करा बस. चौकार नाहीत, षटकार नाहीत. हो हो यस, फ्लिक केलाय, फेकून दिलाय.
तर मिळेल फक्त एक धाव. संघाची धावसंख्या झाली 22. 5-22 टेप ओव्हर फिनिश. येस थांबा डीजे डीजे डीजे. चार बिग. आणि ह्या येस पुन्हा एकदा सॉफ्ट डिसमिसल. चेंडू हवेमध्ये असे शॉर्ट कव्हरला. नो मॅन्स लँड. 3 तिगाडा काम बिगाडा. एक धाव मिळेल संघाचा. टोटल स्कोर झाला 20 वर. राहिले अजून 50 धावा. या धावा कशा होतील. धाव दे. एक धाव मिळेल. जाहीर घोषित निर्धारित. तेरा मध्ये जिंकण्यासाठी पाहिजे अजूनही 49. लास्ट डिलिव्हरी इन दी 4th ओव्हर. जवळजवळ प्रत्येकीला पाहिजे चौकार. काही दमदार गोलंदाजी, दमदार फलंदाजी आणि दमदार फिल्डिंग. तिनेही डिपार्टमेंट्स टोटली पॉवरफुल. आणि ह्या चेंडू पुन्हा हलक्या जरा पुश करण्याचा प्रयत्न. चेंडूला शॉट बॅकपास पलीकडला वेगानं आलाय. मिळेल फक्त एक धाव आणि षटक क्रमांक 4 फिनिश. 12 बॉलमध्ये करायच्या जिंकण्यासाठी 48 म्हणजे बरोबर बारचोक. प्रत्येक चेंडू पाहिजे चौकार. चला संघाच्या वतीनं 5वं षटक प्रगती पथावर. येस मंदार गुराव. आणि हा येस लोअर फुलटा सुद्धा चेंडू स्वीप केला. चेंडूला बॅकवर्ड स्क्वेअर लेगला गेलाय. मिळेल फक्त एक धाव. 100 ज्यादा कुछ भी नाही. 11 बॉलमध्ये करायच्या 47 धावांची गरज. श्री बॉईज अतिशय खराब प्रदर्शन, एक्झिबिशन, परफॉर्मन्स. मध्ये 47.
10-47. आणि हा यस पुन्हा एकदा लॉफ्ट केला चेंडू हवेमध्ये मिड विकेटला. आणखीन एक विकेट जाईल परंतु एक धाव मिळेल संघाने जिंकण्यासाठी पाहिजे. 9 मध्ये 46. 9 चेंडू 46 धावांची गरज श्री बॉईज. आणि आता मात्र टॉस हा फार महत्त्वाचा असेल फायनलमध्ये. पहिली ज्याची बॅटिंग असेल त्याची मजा आहे. यस गडी कितवाला 6वा. आणि या स्पर्धेनिमित्त आपण पाहतोय माननीय श्री गणेशभाई कसवनकर यांचं देखील आगमन या ठिकाणी शुभ आगमन होत आहे. साहेब आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. माननीय श्री नारायण राणे साहेबांचे विश्वासू त्याचप्रमाणे त्यांचे कट्टर समर्थक देखील आहेत माननीय श्री गणेशभाई कसवनकर यांचं आगमन. साहेब आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. यस नारायणजी राणे साहेब यांचे कट्टर समर्थक गणेशजी कसवंकर यांचं इथं पुन्हा आपलं हार्दिक स्वागत असेल. ओहो यस पुन्हा दाखला दिला आहे. अतिशय अप्रतिम डिलिव्हरी आणि षटक संपले. राहिलं फक्त शेवटचं अंतिम अखेरचं षटक. आणि श्री बॉईज पराभवाच्या खाईत आणि विजयाचे डोळे, विजयाची चाऊल, विजयाच्या उंबरट्यावर, विजयापासून 2 पावले दूर हकेच्या अंतरावर आणि जाईल फायनलमध्ये तो मराठा वॉरियर्स. शेवटचे 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी पाहिजे 46 धावांची गरज. यस निखिल. निखिल कोण? गिरकर निरकर याने जर षटकार मारला तर त्यांना मिळणार 100 रुपये. अरे 100 रुपये छक्के लोक पण घेत नाही. आयला जावा टोल नाक्यावर रात्री. यस पुन्हा दार कमीत कमी 200 लावा. एक असंच एक प्रीमियर लीगचं ऑप्शन होतं. एका प्लेअरची लागली बोली 200 रुपये. यार नाक्यावरची लेबरची मजुरी 800 आहे. याच्यापेक्षा नाक्यावर कांदे बटाट्याची गाडी लावा. अरे 200 रुपये म्हणजे 200 रुपये काय झालं आहे? किंगफिशर माईलचा एक तर टीन येतं का बघा. काय पाणी पाहिजे का? पाणी पाहिजे का चहा पाहिजे? તમારા 2 મિનિટ ધીરે ધીરે હતા ભાઈ. સામના સંપેલ દામા હતા. ओहो आउटसाइड द लेग स्टिक. पुन्हा एकदा दिशाहीन चेंडू. धावा झाल्या 27. पाहिजे अजून 43. आणि फायनल होईल ती जवळजवळ मराठा वॉरियर्स आणि फॅब 11. 2 बलाढ्य टीम. एक चौकार षटकार मारले का नाही? काय एक तरी आले का नाही? यस मराठा वॉरियर्स. किपिंग मात्र जबरदस्त केली मयुरेश. आणि 6 रन छक्का. चला धन्यवाद धन्यवाद. यस बॉलिंग मार्कवर तयार. शेवटचं षटक प्रगतीपथावर राहिले फक्त इनमेन. 3 बॉल बाकी आहे. 3 बॉल्स टू गो. दोन्ही संघांनी समोर येऊ घ्या.
तर या सामन्यात इकडे ओम गर्जे 16 मध्ये 37 धावा कुठल्या ओम गर्जे या प्लीज मॅन ऑफ द मॅच गोज टू ओम गर्जे दमदार बॅटिंग केली आणि याच्यानंतर फायनल पहिल्या